गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आज आम्ही ट्रिपला चाललेलो आहोत. अंघोळ, पूजा, चहा झालेला आहे. किचन एकदम क्लीन केलं आहे. कचरासुद्धा बाहेर ठेवलेला आहे. दूधवाल्याला सांगून टाकलं की 6 दिवस आता तू दूध देऊ नको म्हणून. आम्ही आल्यानंतर तुला कॉल करू. चला रेडी. इथं हॅट्स, ग्लासेस, टिश्यू बॉक्ससुद्धा आम्हाला कारमध्ये ठेवायचं आहे. त्याच्यानंतर भरपूर सामान झालं आहे. हे आहे ना पूर्वाचं ओमकारचं सामान आहे. ही सॅक नेहमी असेल आपल्याबरोबर. ह्या 2 बॅग झाल्यात आणि प्लस ही खाऊपुळीची बॅग आणि ओमकारची बॅग रेडी होऊन बसलेत. माझंच आवरायला उशीर झाला मला, तर ही दोघं लवकर उठली होते. चला, मुलं गाडीत बसलेली आहेत. बॅग्स वगैरे सगळ्या ठेवून झाल्या. पूजा वगैरे सकाळी मी केली होती. बारीक असा दिवा लावलाय. चला बसावेस आम्ही सगळं अनेकदा बघते आणि निघूयात. भरपूर सामान नाही नाही म्हणत झालेलं आहे. कपडे जास्त झालेत कारण गोव्याला जाणार आहोत. बीच आहे आणि प्रत्येक दिवशी 2 ड्रेस तर लागतीलच. वापरले गेले तर ठीक आहे, नाही वापरले तर पुन्हा घेऊन येता येईल. आणि स्लीपर वगैरे सुद्धा आम्ही 2-2 घेतलेले आहेत. बीचवर जाण्यासाठी स्लीपर, सँडल आणि इतर ठिकाणी फिरण्यासाठी रेग्युलर शूज वगैरे घेतलेले आहेत. त्यामुळं सामान थोडं जास्तच झालं. एवढा घाम आलाय ना, आता दिसत नसणार आहे. नुसतं 4 बॅग ठेवल्या. काल पाऊस पडला ना खूप जास्त. सगळ्या तुळशाच्या डाऊन झाल्यात. आता बिलकुल आपल्याकडे वेळ नाही आता नीट करायला. आल्यानंतर आता सगळं बघू काय काय करायचं, नाही का. चला मी बसते, नंतर बोलते. हॅलो फ्रेंड्स, तर आमचा पुणे गोवा प्रवास सुरू झालेला आहे. एक स्टॉप घेऊन आम्ही गोव्याला जाऊ. कोल्हापूरला आम्ही एक स्टॉप घेतोय. जायला मला वाटतं बराच वेळ लागेल. 2-3 वाजतील का अंदाजे. 2 वाजतील असं पकडू. 2 ते 3च्या आसपास आम्ही पोहोचू. मध्ये एक ब्रेक घेऊ आणि संध्याकाळी महालक्ष्मीला जाण्याचं बघूया. आता हे सगळं कसं होतंय, कधी पोहोचतोय, ट्रॅफिक वगैरे मध्ये लागल्यावर आणखीन उशीर होईल की काय. सो छान प्रवासाला सुरुवात झाली आहे रिलॅक्समध्ये. सकाळी उठून घाई गडबड आम्ही केली नाही. ॲक्च्युली प्लॅन होता लवकर निघायचा, उन्हाच्या आधी पोहोचू असं, पण हळूहळू उशीर होत गेला. काही हरकत नाहीये. मुलं कोजी दिसतील इथं. त्यांनी ब्लँकेट, उशी, त्यांचं स्नॅक्स वगैरे सगळं स्वतः म्हणजे घेऊन आले, घेतलेलं आहे. त्यामुळं त्यांचं काही टेन्शन नाही आहे. प्रवास तसा मोठाच आहे. येताना जास्त असणार आहे. आत्ता म्हणजे 6 तास, त्याच्यानंतर 6 तास असं असेल आज उद्या. पण येताना डायरेक्ट गोवा टू पुणे 10-12 तास आरामात लागतील. तेव्हा बघूयात. असतील त्यांना कुणाला माहीत असेल तर ते सांगू शकतील. 5 किलोमीटर म्हणतात. त्याच्यावर असं काहीतरी दिसतंय मला असं. तेव्हा हे समोर दिसतं ना, हे सातारा शहर आहे आणि ते मागे जे दिसतात ना, ते तो अजिंक्यतारा किल्ला आहे. त्याच्यावर ते ट्रान्समिशनचे टॉवर आहेत ना 2. खूप लांब आहेत. दव दिसते, धुके आहेत तिथे. चला 5 मिनिटात आपलं रेस्टॉरंट येईल. आम्ही एक ब्रेक घेतोय, लंच ब्रेक. So for this tired son. नाही, ही थाली मी ऑर्डर करते. मग त्या थाली फूड ऑर्डर केलाय. जवळपास किती वाजले? 12:30. हो, 12:30 वाजले. आय लाईक युअर हेअरस्टाईल मॅन. थकायला झालं खरं. रात्री प्रॉपर झोप नसल्यामुळे ना
भूक लागली का? रात्री थोडंच जेवलं होतं. ओंकार तुला रे आय एम लाईक सो हंग्री. चला आज माझ्यापेक्षा तुला जास्त भूक लागली आहे ना. 12:30 वाजले. आली सोलकढी तुझी. म्हणजे आमची फेवरेट आहे आजकाल. बाहेर गेले की आम्ही सोलकढी घेतो. आता हां ठीक आहे ठेव. यस टायर्ड झालं आहे झोप नसल्यामुळे. कशी आहे? सोलकढी ह्या दिवसात ना म्हणजे ताक सोलकढी खूप छान लागते. तुमका ट्राय करताय? सांभाळून सांभाळून टाईप पकड. स्ट्रॉबेरी नाही आहे. पूर्व पिते पूर्व गुड स्ट्रॉबेरी. मग अशा आम्ही टोलनाका टोलनाक्याची इथं होतं आणि खूप फ्रेश स्ट्रॉबेरी होत्या. पण टोलनाक्याच्या इथं कसं घेणार नाही का आणि स्वस्तही होत्या. 80 रुपयाला बॉक्स होता ॲक्च्युली. आणि मला असं होतं की चिल्लर अशी म्हणजे पर्समधनं आपण शोधूपर्यंत घेऊपर्यंत तेवढा वेळ नसतं म्हणून घेता आले नाही. तिथं जर जाताना कुठं दिसले तर मी नक्की स्ट्रॉबेरी घेईन. म्हणजे कारमध्ये खायला अशा गोष्टी छान वाटत आहेत. आणि आता आम्ही ना व्हेज थाळी मागवली आहे एक. म्हणजे व्हेजच खातो आहे कारण संध्याकाळी आम्हाला देवदर्शनासाठी जायचं आहे. रात्री मे बी डिनर नॉनव्हेज करू पण आत्ता मात्र व्हेजच खातो. थाळी आली आपली. भरपूर आयटम आहेत म्हटलं सगळे एक एक घेण्यापेक्षा एक थाळी मागवली आहे. आणि हे येतं मिक्स व्हेज आणि नान पण येतं. तुझी ही पण चपाती आहे. हा घाला थोडंसं आणि त्या प्लेटमध्ये बस. मस्त दुपारच्या जेवणाचा आस्वाद आम्ही घेतोय. व्हेज थाळी. यस व्हेज थाळीमध्ये भरपूर ऑप्शन असतात. भरपूर आहेत. आणि लोणचं पण आहे तिथं. वेगवेगळ्या चटण्या. खरडा येतं. हां ही प्लेट मस्त आहे. खरडा आहे आणि हे 3 लोणचे. आणि हे 3 प्रकारचे लोणचे. ओके एन्जॉय द फूड. सो स्वीट डिशमध्ये आहे गुलाबजामुन आणि छोटी छोटी श्रीखंड. इकडं का पूर्व ओ बाहेर ना जायचं. चला छान आमचं लंच झालेलं आहे. थोडंसं फ्रेश होऊ वॉक करू कारण पुन्हा जर्नी सुरू होईल आपली. आणि यस बरं वाटलं. आम्ही आधीच बघून ठेवलं होतं हे रेस्टॉरंट. चला आता सातारामध्ये आम्ही थांबलो होतो. तर सातारा त्याच्यानंतर कराड. आणि कराडमध्ये थोडंसं काम सुरू आहे त्यामुळे तिथं बराच वेळ जाईल. त्यामुळे पोटभर जेवण करून घेतलं आहे. आणि आत्ता जवळपास 1:15 वाजले जेवणपर्यंत. निवांत हॉटेलवर पोचू आम्ही मे बी 3 वाजतील. कोल्हापूर. तर आम्ही मानस या रेस्टॉरंटमध्ये थांबलो होतो. लंच पण खूप छान होतं. आम्ही थोडंसं कमी स्पाईसवाला सांगितलं होतं. त्यांनी ते बनवलं होतं थाळी. आणि त्यानंतर वॉशरूमला थांबलं होतं. आणि इथलं वॉशरूम आम्हाला आवडलं. बऱ्यापैकी क्लीन नीट होतं. बरेच जण विचारत असतात ना. माझ्या 1-2 मैत्रिणी आल्या होत्या. आणि त्यात पूनम सगळीकडे आम्ही फिरतो. आम्ही बऱ्याच ठिकाणी फिरतो पण वॉशरूम फारसे चांगले नसतात. पण इथलं वॉशरूम खरंच चांगलं होतं. म्हणजे प्रत्येक जण वॉशरूमला जाऊन आल्यानंतर ती बाई क्लीन वगैरे करत होती. काय बघताय? मांजर आहे. बेबी झाला तिकडून दाखवते. बेबी असतं ना ते त्यामुळे ते
पूर्वाला क्रॅब खायचं, म्हणलं गोव्याला गेल्यावर क्रॅब खा. ट्रॅशपासून लांब थांब. गाडी ना जेवेपर्यंत खूप गरम झाली आहे, त्यामुळं ऑन करून ठेवला आहे AC. आम्ही 5 मिनटं इथं थांबलो आहे आणि 5 मिनटानं बसू हां गाडीत. नाही तर काय होतं, जेवल्या जेवल्या गाडी पण गरम म्हटल्यानंतर उलटी आल्यासारखं होतं ना. म्हणून डाडा गेला आहे AC ऑन करायला. हां थोडा वेळ 15-20 मिनटं. लंच करून आम्ही निघालेलो आहोत कोल्हापूरच्या दिशेने. म्युझिक एकदम छान लाऊड लावलेलं आहे आणि मुलंसुद्धा आपापल्या आवडीची गाणी लावतायत आणि म्हणतायत. ओव्हरऑल गाडीमध्ये सुद्धा धमाल सुरू आहे. आजूबाजूचा व्ह्यू तर खूपच सुंदर आहे. बऱ्याच ठिकाणी रोडचं असं काम पण सुरू आहे. इथून माझं फिंगर दिसते, इकडं गांधीनगर आहे. आमची शेती होती इकडं. हां आता नाही आहे. पुढं गेल्यानंतर ना गांधीनगर येत आहे आणि त्याच्या पुढे चिंचवड आहे गाव एक, आणि इकडं कोल्हापूर आहे. आपल्याला इकडे जायचं. सो आमचा हा रेग्युलर रोड असा याय जायचा दिसत असेल तर. कोल्हापूर आमचं आलंय. रिटायरमेंट प्लॅन नाही का लवकर केला की आपण इथे येऊ कोल्हापूरला राहायला. वेलकम टू कोल्हापूर. ढग दाटून आलेले आहेत. आता पाऊस येण्याची शक्यता आहे. वादळ आहे, पाऊस येईलच. ढग दिसत असतील तर. रिमझिम रिमझिम पाऊस. चला कोल्हापूरमध्ये आम्ही पोहोचलेलो आहोत आणि जवळपास 6 मिनिटं आहेत हॉटेलमध्ये पोहोचायला. आणि रिमझिम पाऊस सुरू झालाय. आत्ता म्हटलं होतं की ढग दिसत आहेत, पाऊस पण सुरू झाला. किती बारीक येतोय. आणि संध्याकाळी आम्हाला मंदिरामध्ये जायचं आहे देवदर्शनाला, महालक्ष्मी मंदिरात. बघूया कसं होतं. सो पाठीमागे ना मार्केट यार्ड गेला. आजीबरोबर शेतातून आम्ही यायचं ना, गुळ वगैरे असायचा, तर त्या मार्केट यार्ड मधनं आम्ही थांबून मग इकडे यायचं कोल्हापूरला. भरपूर आठवणी. तेव्हाचं कोल्हापूर आहे, नंतर हळूहळू चेंज होत गेले. म्हणजे खूप चेंज झाले नाहीत. इतर अनेक सिटी कशा भरपूर चेंजेस झाल्यात ना, तशा नाहीत. अजून काही गोष्टी आहेत तशा चांगल्या पूर्वीच्या. See the Queen Tarabai. I do remember this. I do remember this. Were you born here? No, mom Yeah. born. Mama was born here. Then Mama should know the roads. Yeah, Yeah, Mama, you're but right. I know. बट डॅडी त्या वेळेला कोल्हापूरला I like the Kolhapur माझ्यापेक्षा so पण much. जास्त माहिती आहे. अगं लहानपणापासून माझ्या डॅडीची काही ओळख पण नसेल. ज्योतिबाला यायचं ना आम्ही बरोबर टेम्पलला. But how did you get here? From Solapur? ट्रेन और बस. आज आम्ही इथं राहणार आहोत आणि पहिल्यांदाच सयाजी हॉटेलमध्ये राहतोय. तर हे हॉटेल कसं आहे ते बघूयात.
ओमकार टायर्ड? So welcome drink. तर आजची रात्र आम्ही इथं राहणार आहे आणि उद्या गोव्याला जाणार आहे. तर कोल्हापूरमधल्या हॉटेलमधली ही आमची रूम आणि छान आहे हा Nice. मोठी आहे हो. आणि व्ह्यू बघू. मला म्हणजे असं आलं की म्हणजे व्ह्यू कसा आहे बघायला. ओ माय गुडनेस. वाव. आणि पाऊस वगैरे पडल्यानंतर आणखीन छान नाही का? I could just jump off right. नो. Look, I'll just land on there. Yes. It's a whole lot of tree. छान आहे. चला इथं कुकी आहे. कॉफी वगैरे करून प्यायची असेल तर प्रमाणे वॉटर बॉटल. हा हा सगळे थकून भागून बसलेले आहेत. मेन गोष्ट म्हणजे आपण बाथरूम बघू. चला तर बाथरूममध्ये काय काय आहे ते बघूयात. इतरांना थोडीशी आयडिया येईल म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करते आहे. ब्लो ड्रायर आहे. मी माझा पर्सनली हेअर ब्लो ड्रायर आणला होता. गोव्याला जाणार आहोत, बीच आहे, प्रत्येक दिवशी केस ओली होणार होती. पूर्वाचे तर खूप लांब आहेत म्हणून मी माझा ब्लो ड्रायर घेतला होता. पण इथं हॉटेलमध्ये सुद्धा आहे, आणला नसता तरी चालत होतं. पण गोव्याच्या हॉटेलमध्ये आहे की नाही हे मला माहिती नाही, म्हणून माझ्या पर्सनली गोष्टी मला ज्या हव्या होत्या त्या मात्र मी घेऊन आलेल्या आहे. असो इतर आणखी काय काय गोष्टी आहेत त्या बघूयात. अरे वा, इथं भरपूर युजफुल अशा गोष्टी ठेवलेल्या आहेत त्यांनी. कंगवा आहे, कोंब, त्याच्यानंतर शेविंग किट आणि त्याचबरोबर डेंटल किट आहे. त्याच्यामध्ये पेस्ट आणि ब्रश आहे. त्याचबरोबर शॉवर कॅप, याची गरज पूर्वाला असणार आहे कारण लांब केस आहेत ना, लवकर वाळत नाहीत. रोज धुणं म्हणजे इम्पॉसिबलच असतं तिला. आणि बॉडी लोशन. या बाजूला सोप आहे जो मी आत्ताच ओपन केला होता हँडवॉश करायला. या बाजूला शॉवर आहे, याच्यामध्ये शॅम्पू, कंडिशनर आणि बॉडी वॉशसुद्धा आहे. आम्ही सगळ्यांनी एक छोटीशी नॅप घेतली आणि त्याच्यानंतर फ्रेश झालेलो आहोत. नेहमीप्रमाणे संध्याकाळचा माझा चहा. तर इथं कॉफी आणि चहा आपण बनवू शकतो. ही मात्र व्यवस्था छान असते हॉटेल रूममध्ये. चला गरमागरम चहा घेते आणि पटकन रेडी होते. किती वाजले? 6:30 वाजलेत आणि आपण आता चाललो लक्ष्मी मंदिरला. बोलू दे लिफ्ट. कोल्हापूरमध्ये आल्याचा फील येतोय. म्हणजे इथं पोहोचलोय आणि असा रिमझिम पाऊस पडतोय. इतकं भारी वाटतं ना. येस. आणि गाडी घेऊन आम्ही महालक्ष्मीला जाणार नाही आहे. आम्ही जातोय ऑटोनी कारण इझी होईल. तिथं कार पार्किंगचा खूप प्रॉब्लेम येईल आणि मग त्यामध्ये वेळ घालवायचा नाही. पटकन गेलं, महालक्ष्मीचं दर्शन घेतल्यानंतर ना इझी होऊन जाईल. तिथं थोडंसं फिरू आणि पुन्हा ऑटोने येऊ शकतं. वेदर खूप छान आहे. मला एकदम भारी वाटतं आणि गरम होत नाही आहे सध्या. क्लाउडी वेदर आहे. मला सुद्धा आवडलं. आज जरा थोडंसं मगाशी रेन पाऊस पण येत होता दुपारी. कारमध्ये आपल्या छत्र्यात घ्यायच्या होत्या का? काही गरज नाही.
हे आहे कोल्हापूरमधील महालक्ष्मी अंबाबाईचं मंदिर. 3.5 शक्तिपीठापैकी एक. बरेच भाविक खूप लांबून देवदर्शनासाठी इथे येत असतात. बरीच लोक ना तिरुपती बालाजीचं दर्शन झाल्यानंतर सुद्धा डायरेक्ट इथं येऊन महालक्ष्मी अंबाबाईचं दर्शन घेतात. जेव्हा मी इथे येते ना खरंच मन प्रसन्न होतं. अगदी लहानपणीच्या सगळ्या आठवणी ताज्या होतात. म्हणजे इतकी गर्दी तेव्हा नसायची. गाभाऱ्यापर्यंत अगदी इझिली जाणं व्हायचं. किती तर वेळ आम्ही गाभाऱ्यामध्ये बसायचो, आजूबाजूच्या परिसरामध्ये फिरायचो. खूप आठवणी आहेत. वेळेला आम्ही खास देवदर्शनासाठी आलो होतो, त्यामुळे देवीचं दर्शन अगदी पहाटे घेतलं होतं. त्यामुळे अगदी व्यवस्थित निवांत झालं होतं. त्याच्यानंतर यांचं अन्नछत्रसुद्धा आहे, तिथं जाऊन आम्ही अन्नदान केलं होतं आणि तिथं महालक्ष्मीची आरतीसुद्धा आम्ही केली होती. खूप छान वाटलं होतं. मंदिर ना खूप सुंदर आहे, आतून सुद्धा आणि बाहेरून सुद्धा. मुलांना असं पटकन हे समजणार नाही. त्याच्यावर जे कोरीव काम आहे ना ते आम्ही मुलांना दाखवतोय. देवळाच्या भिंतीवर ना नर्तकी, वाद्य वाजवणाऱ्या स्त्रिया, मृदुंग, टाळकरी, वीणावादी, यक्ष, अप्सरा, योद्धे, खूप साऱ्या गोष्टी आहेत. आपण भरपूर वेळ काढून इथे यायला पाहिजेत आणि त्या गोष्टी समजावून घ्यायला पाहिजेत. अशा घाईत शक्य नाही. असं जेवढं शक्य आहे तेवढं डोळे भरून मन भरून पाहिलेलं आहे. दर्शनसुद्धा झालं. मागच्या वेळेला आम्ही खूप पहाटे आलो होतो, त्यामुळे अगदी छान व्यवस्थित दर्शन झालं. आणि परत आपण जेव्हा येऊ ना तेव्हा पहाटेच येऊ. म्हणजे काय होतं, गर्दी पण कमी असते आणि व्यवस्थित दर्शन. आणि ओंकार साइड इन द टेम्पल राइट फॉर फ्यू मिनिट्स. महालक्ष्मी दर्शनासाठी आलेलो आहोत आणि पुन्हा एकदा युट्यूब फॅमिली इथं भेटलेली आहे. मीट ग्रीट कधी होईल माहीत नाही, पण असं अधूनमधून कोणी ना कोणी भेटतंय आणि छान वाटलं. म्हणजे ह्या सुद्धा पुण्यामध्येच असतं ना. चला कोणी तर भेटलं की छान वाटतं. हो तिकडे आजूबाजूला भेटते आणि कोल्हापूरला भेटतोय आपण. वगैरे शॉपिंगचे म्हणजे सगळे व्हिडिओ म्हणजे तिकडनं आल्यापासून पण खूप छान होते. म्हणजे खूप वर्ष म्हणजे खूप दिवसांपासून महिन्यांपासून आपले व्हिडिओ बघतात. फॅमिली भेटली ना काय सांगू, मला इतकं भरून येतं ना. म्हणजे खूप आनंद होत असतं. ओमकार सगळ्यात उंच दिसतंय. मीच उंच आहे सगळ्यांपेक्षा. महालक्ष्मीचं मेन मंदिर आहे आणि आजूबाजूला खूप सारे वेगवेगळ्या देवांचे मंदिर आहेत. म्हणजे आपण इथं आलो ना सगळ्याच देवांचं दर्शन होतं. आणि आम्ही मुलांना घेऊन चाललेलो आहोत राजवाडा बघायला. आता त्यांना आवडेल. आणि जाता खूप सारी जुनी म्हणजे दुकानं आहेत ज्वेलरीचे, तर बघत जाऊया का. चला. आपले कोल्हापुरी दागिने असतील किंवा महाराष्ट्रीयन जे दागिने आहेत ना ते हळूहळू मी असे जमा केले होते. एक दोन हार असतील, नेकलेस असतील, नाकातली नथ असेल किंवा बुगड्या वगैरे खूप साऱ्या गोष्टी माझ्याकडे आहे. पूर्ण एक महाराष्ट्रीयन दागिन्याचं कलेक्शनच मी करून ठेवलं आहे. कारण मी आता सांगत होते आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा मातीची जी खेळणी मिळायचीत ना त्यानंसुद्धा आम्ही खेळलेलो आहोत. जत्रेत यात्रेत ती खेळणी मिळायची. राजवाडा बघायला जाऊ. हे भवानी मंडप आहे आणि पहिला इथं बस स्टॉप होता. आम्ही उभा राहायचं इथून बस यायच्या आणि इथं बस लागायचं सगळं. इथून बस यायच्या आणि अशा गोल फिरून जात होत्या आणि इथं बस सगळं लागायचं. हे सगळं बंद झालं म्हणजे सगळं चेंज झालं ऍक्च्युली. आणि इतकं छान वाटतंय ना हे सगळं दगडी काम आहे ना आतल्याबद्दल. आता इतकी गर्दी झाल्यामुळे त्यांनी ते हे सगळं बंद केलं. ठीक, लेट्स गो किडोज.
पूनम कसं वाटतंय? भवानीचं मंदिर तर मला छानच वाटतं. नेहमी आम्ही ना क्लास वगैरे सुटला ना इथं यायचो आणि मूवीचं एकदा शूटिंग होतं. ओके. क्लास चुकून दिवसभर इथं बसलो होतो आणि इथं ते म्हणजे डान्स वगैरे असायचे. हो का? हो बरं. ओंकारला इथं पळायला खूप आवडतंय. अंबाबाईच्या मंदिरापासून अगदी जवळ भवानी मंडपामध्ये हा जुना राजवाडा आहे आणि त्यामध्ये तुळजा भवानीचं मंदिरसुद्धा आहे. याचं दर्शन घेण्यासाठी ना भरपूर लोक इथंसुद्धा येत असतात आणि थोडा वेळ विश्रांती घेऊन देवदर्शन करून हा जुना राजवाडा बघून मगच जातात. हे आहे इथं आल्यानंतर एकदम शांत वाटेल, थंड सुद्धा वाटेल. लहानपणी आम्ही खूप यायचो इथं, सगळीकडे फिरून येऊन इथं सुद्धा बसायचो. मुलांना पण खूप आवडलं. पहिल्यांदाच आम्ही इथं घेऊन आलो होतो त्यांना, म्हणजे लहान असताना आम्ही त्यांना घेऊन आलो होतो ना. आता कळते त्यांना बऱ्यापैकी, सगळ्या गोष्टी. ओंकार तर 1-2 वर्षाचा होता आम्ही घेऊन आलो होतो तेव्हा. पूर्वा एन्जॉय करते सगळ्या गोष्टी. तिला आवडलं हे सगळ्या, म्हणजे हे काय हे कसं हे केलं आणि छान दर्शन इथलं सुद्धा झालं. 10 मिनिटं आम्ही बसलो, ओंकार खेळला. आता आपण जाऊन डिनर वगैरे करू. ओके किडोज, यू लाईक द राईड्स? ओके लेट्स गो. पूर्वा त्या बॅगमध्ये घालवा. So we are right now sitting in the place. Yay! We're sitting at the gate waiting for my mom because she's shopping. इथंपर्यंत आली आहे आणि स्ट्रीट शॉपिंग करणार नाही असं होणारच नाही. तर इथं मी अशा बॅग्स बघते आहे. साडीवर, ड्रेसवर अशा पर्स खूप छान दिसतात आणि माझ्याकडं नव्हती. अशा स्टाईलमध्ये पर्स मला घ्यायचीच होती म्हणून इथून मी 2 वेगवेगळ्या स्टाईलच्या पर्स घेतलेल्या आहेत. Hey homie. महालक्ष्मीचं दर्शन घेऊन आलो आणि पावसाचं वातावरण झालंय त्यामुळे काय केलं आम्ही तिथं जेवण न करता हॉटेलमध्येच रेस्टॉरंट आहे तिथं जेवण करणार आहोत. कारण पाऊस आला असता तर मग पुन्हा मुलांना घेऊन हे झालं असतं ना. विजा पण म्हणजे अशा दिसतील आता कडकडत आहेत. वळवाचा पाऊस असला ना थोडं डेंजरच असतो मला असं वाटतंय नेहमी. म्हणजे नेहमी ना एकतर धबधब पडायला लागतो आणि कालच खूप मोठा पाऊस झाला होता. एकदम टाइम पाऊस येतोय आणि मी पोहोचलो. चला तर कोल्हापूरमधलं सयाजी हॉटेल आहे ना इथं आम्ही पहिल्यांदाच आलेलो आहोत आणि हॉटेलची रूम तर मी तुम्हा सर्वांना दाखवलेलीच आहे. आता या हॉटेलमधले रेस्टॉरंट आहेत ते बघूयात आणि आता खरंच खूप भूक लागलेली आहे. मी कोल्हापूरचे असले तरी सयाजी हॉटेलमधले हे जे रेस्टॉरंट आहेत ना इथं कधी असा जेवणाचा योगच आला नाही. मी पहिल्यांदाच येते आहे. आम्ही डिनर ऑर्डर केलं आहे. 15-20 मिनटं तर लागतील आणि इथं लाईव्ह म्युझिकसुद्धा आहे. डिनर करत मस्त म्युझिक ऐकू, गाणी ऐकू. तर या रेस्टॉरंटमध्ये मँगो फेस्टिवल सुरू आहेत. आंब्याचे इतके पदार्थ त्यांनी करून ठेवलेले आहेत बापरे. आणि आम्हीसुद्धा आंबे इतके मनसोक्त खातोय ना. रोज लंचला डिनरला ना प्लेटभर आंबे चिरून घेतोच. काय एकदा पावसाळा सुरू झाला की आंबे खायला मिळणार नाहीत म्हणून भरपूर खातोय. आणि 10 वाजले. टायर्ड झाले तसे आम्ही आणि पूर्वाला अजून फिरायचं. पुन्हा 5 तासांचा प्रवास. तर असा होता आमच्या ट्रिपचा पहिला दिवस. सकाळी उठलो, पुण्याहून कोल्हापूरचा प्रवास झाला. इथं आल्यानंतर थोडी रेस्ट झाली. त्यानंतर रेडी होऊन महालक्ष्मी दर्शनासाठी गेलो.
त्याच्यानंतर थोडी स्ट्रीट शॉपिंग झाली, पुन्हा इथं येऊन डिनर झालं आणि रात्र होता होता थकायला झालेला आहे. आता बेडवर गेल्या गेल्या सगळी झोपी जातील आणि आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते. पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका छानशा भागात. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.